एका श्रीमंत व्यापाऱ्याने एका भिकाऱ्याला असा प्रश्न विचारला की त्या एका प्रश्नाने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. पण असा कोणता प्रश्न होता ज्यामुळे भीक मागणारा माणूस स्वतःच्या कष्टावर उभा राहिला? ही प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणारी कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तिची शिकवण तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकते. अशाच प्रेरणादायी, विचार करायला लावणाऱ्या आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या कथा पाहण्यासाठी द स्टोरी एको मराठी हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी व कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची प्रेरणादायी कथा, भिकारी आणि श्रीमंत व्यापारी. भिकारी आणि श्रीमंत व्यापारी. एक भिकारी होता. कित्येक वर्षे तो रोज रेल्वे स्टेशनवर भीक मागायचा आणि मिळालेल्या पैशांत कसाबसा आपला उदरनिर्वाह करायचा. एकदा त्याच्यासमोर सूटबूट घातलेला रुबाबदार दिसणारा एक प्रवासी आला. भिकारी मनात म्हणाला, हा नक्कीच खूप श्रीमंत असणार, आज चांगली भीक मिळेल. तो लगेच त्या प्रवाशाकडे गेला आणि भीक मागू लागला. प्रवासी शांतपणे म्हणाला, मी तुला भीक देईन, पण त्याच्या बदल्यात तू मला काय देणार? हे ऐकून भिकारी गोंधळून गेला. तो म्हणाला, मी तर भिकारी आहे, मीच लोकांकडून भीक मागून जगतो, माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही, मी तुम्हाला काय देणार? प्रवासी हसत म्हणाला, मी व्यापारी आहे, एका हाताने देणे आणि दुसऱ्या हाताने घेणे हा माझा नियम आहे. तू मला काही देणार नसशील तर मी सुद्धा तुला काही देऊ शकत नाही. असं म्हणत तो प्रवासी निघून गेला. त्या रात्री भिकाऱ्याला झोपच लागली नाही. त्याच्या डोक्यात तोच प्रश्न सतत फिरत होता, मी लोकांना काय देऊ शकतो? माझं स्वतःचं घर नाही, भिकेत मिळणाऱ्या पैशांत पोट सुद्धा नीट भरत नाही, घालायला चांगले कपडेही नाहीत. रेल्वे स्टेशनच्या बाजूला रेल्वे कर्मचाऱ्यांनी एक सुंदर बाग तयार केली होती. त्या बागेत रंगीबेरंगी फुले फुलायची. अनेक प्रवासी ती पाहण्यासाठी थांबत, फोटो काढत आणि आनंदाने पुढे जात असत. अचानक एक दिवस भिकाऱ्याच्या मनात एक कल्पना चमकली. त्याने बागेतील काही फुले तोडली आणि ती सोबत घेऊन भीक मागायला सुरुवात केली. जो कोणी त्याला पैसे देई त्याला तो बदल्यात एक सुंदर फूल भेट देऊ लागला. लोक आश्चर्याने फूल स्वीकारत, हसत, त्याचे आभार मानत आणि पुढे जात. असा दिनक्रम अनेक दिवस चालू राहिला. हळूहळू त्याला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळू लागले. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे लोक त्याच्याकडे आता फक्त भिकारी म्हणून नव्हे तर काहीतरी देणारा माणूस म्हणून पाहू लागले. एके दिवशी तोच सूटबूट घातलेला श्रीमंत प्रवासी पुन्हा त्याच्यासमोर आला. यावेळी त्याने भिकाऱ्याला पैसे दिले आणि त्याच्याकडून फूल स्वीकारलं. फूल हातात घेत तो हसला आणि म्हणाला, आता तू व्यापारी झाला आहेस. हे एक वाक्य भिकाऱ्याच्या मनात खोलवर उतरलं. तो विचार करू लागला, मी फक्त भीक मागत नव्हतो, मी लोकांना एक फूल देत होतो आणि त्याच्या बदल्यात पैसे घेत होतो. म्हणजे मी भिकारी नाही, मी तर एक व्यापारी आहे. त्या दिवसापासून त्याचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्याने एक छोटी चादर अंथरली आणि त्यावर फुले विकायला सुरुवात केली. आता तो स्टेशनजवळील बागेतून फुले तोडत नव्हता, तो फुलांच्या बाजारातून फुले विकत आणून विकू लागला. काही वर्षे लोटली. एक दिवस तोच श्रीमंत प्रवासी पुन्हा त्या स्टेशनवर आला. यावेळी त्याला तो भिकारी ओळखूच आला नाही, कारण समोर उभा होता एक यशस्वी फुलांचा व्यापारी. फुलांचा व्यापारी हसत म्हणाला, तुम्ही मला दुसऱ्यांदा भेटलात तेव्हापर्यंत मी स्वतःला भिकारीच समजत होतो. माझी मानसिकताही भिकाऱ्याचीच होती. पण तुमच्या त्या एका वाक्याने माझा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. त्या दिवसापासून मी स्वतःला व्यापारी समजू लागलो, व्यापाऱ्यासारखा विचार करू लागलो आणि त्यानुसार काम करू लागलो. आज माझं स्वतःचं घर आहे, चांगले कपडे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या आयुष्यात पूर्ण समाधानी आहे. मित्रांनो, आयुष्यातील सर्वात मोठी गरिबी पैशांची नसते तर विचारांची असते. आपण स्वतःला जसं समजतो तसं आपण बनत जातो. म्हणून परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. अनेकदा एका योग्य विचाराने संपूर्ण आयुष्य बदलू शकतं.